आणि यानंतर बातमी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती स्थापन झाल्यानंतर काही वर्षांनी श्री विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात ग्रॅनाइट फरशी बसवण्यात आली होती। फरशी बसवताना पुरातत्व खात्याची परवानगी घेण्यात आली होती का, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे मंदिराचं जतन करण्यासाठी पुरातत्व खात्याने दिलेल्या निर्देशानुसार ग्रॅनाइट फरशी काढण्यासाठी पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले। मात्र निर्देश नसताना या ठिकाणी चांदीही काढण्यात आल्यानं भाविकांची आणि नागरिकांची नाराजी पसरली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत आहेत। वीरेंद्र, आपण पाहतो की पुरातत्व खात्याने निर्देश दिलेले नसताना सुद्धा या ठिकाणी भाविकांनी अर्पण केलेली चांदी काढण्यात आली आहे। त्यामुळे एकीकडे नागरिकांची निराशा आहे आणि जी ग्रॅनाइट फरशी बसवण्यात आली आहे त्या फरशीसाठी सुद्धा परवानगी घेतली नसल्याचं बोललं जाते। नेमके काय अपडेट्स आहेत? मनाली, आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिमी द्वाराकडे आहोत आणि जिथून पदस्पर्श दर्शनाचे दर्शन करून भाविक बाहेर पडतात, हे पश्चिम द्वार आहे। आता इथून पुढे 1.5 महिना म्हणजे आषाढी वारीच्या आधीपर्यंत हे मंदिर पदस्पर्श दर्शनासाठी बंद आहे। पहाटे 5 ते पावणे 11 पर्यंत मुखदर्शन असणार आहे। पण ह्याचं मागचं कारण आहे की ग्रॅनाइट फरशी करायसाठी हे करण्यात आलेलं आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ स्वरूप देण्यासाठी हा प्रयत्न आहे। ग्रॅनाइट फरशी जी आहे ती 25 वर्षापूर्वी मंदिर समितीकडनं बसवण्यात आली होती। तेव्हा पुरातत्वाची परवानगी घेण्यात आली होती का, आणि आता ती काढण्यासाठी सगळं दर्शन बंद वगैरे करावं लागत आहे, त्याला जबाबदार कोण? आणि आता सध्या विठुराया बुलेट प्रूफ काचेमध्ये बंद आहे आणि हे काम सुरू असणार आहे। मात्र काम करताना या बुलेट प्रूफ काचेमध्ये विठुरायाचं संरक्षण होऊ शकतं का, अहवाल विचारला जात आहे। त्याचबरोबर जी चांदी आहे दरवाजाची सगळी जी चांदी आहे ती काढण्यात आलेली आहे। ती भाविकांनी 100 वर्षापूर्वीपासून जी विठ्ठल मंदिराला दान केली होती, अगदी बरोबर आहे। अनेक भाविकांच्या श्रद्धा भावना ज्या आहेत त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी जोडलेल्या आहेत।